नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सगळ्यात प्रथम की जी CCTV खाजगी जागेमध्ये लावलेले ते आमच्याच कार्यकर्त्यांनी लावलेले. कारण का पहिली गोष्ट म्हणजे खाजगी जागेवर आपण काहीही करू शकतो. आपल्या जागेमध्ये आपण कुठल्याही गोष्टीचं हे करू शकतो. आमच्या कार्यकर्त्याचंच घर होतं ते. त्याने स्वतःहून हे CC कॅमेराज लावलेले की सगळ्यांना काळजी त्या EVM मशीनची. सगळ्यांना महत्त्वाचा विषय होता की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की तिथे एका आघाडीचं भवितव्य त्या EVM मशीनमध्ये नाही आहे. अख्ख्या पेठ वडगावचं भवितव्य त्याच्यामध्ये आहे. तिथं विद्या गुलाबराव पोळ हा नगराध्यक्ष पदाचं तिथं भवितव्य महत्त्वाचं नाही आहे. आमच्या गावाचं भवितव्य महत्त्वाचं म्हणून आम्ही ते कॅमेरे लावलेले. पण ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं निवडणूक अधिकाऱ्यांनी काढली ती पद्धत पाहता त्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, त्या पद्धतीनं आम्हाला एकच सांगू वाटतं की थोडंसं प्रशासन हे एकतर्फी काम करतं आहे हे सगळ्यांना जाणवतं आहे. आणि हेही आता आम्हाला ह्यामधून जाणवलेलं आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचं विश्वासात, कारण कॅमेरा असणं ह्याच्यामध्ये अडचण काय हा समजत नाही आहे. तिथं असं नाही की आमचे कार्यकर्ते आतमध्ये जाऊन बसलेले आहेत किंवा आमचे कार्यकर्ते धाकटदपशा करतायत, असं काहीच नाही. साधे कॅमेरे आहेत, त्याच्यामध्ये कुणी आतमध्ये शिरलं किंवा बाहेर आलं तर दिसणार आहे. म्हणजे उलट प्रशासनाला त्याची मदतच आहे. आणि असं असून सुद्धा प्रशासन काढतंय ह्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला सुद्धा थोडंसं विचार करावा भाग पडतंय. म्हणूनच इथं ह्या सगळ्या महिला शक्ती इथं जमा झालेल्या आहेत, काळजीपोटी जमा झालेल्या आहेत की त्या EVM मशीनमध्ये काही घोटाळा होऊ नये म्हणून जमा झालेल्या आहेत इथे. पण महिला त्या ठिकाणी सुद्धा जमा झाल्या होत्या, मात्र पोलीस अधिकारी म्हणतात की तुमच्यावरती गुन्हे दाखल करू, दडपशाही आणण्याचा प्रयत्न होतोय. माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील आरेतुरीची भाषा त्यांनी वापरली. नाही, मग त्यांना ते आता आपण सगळ्यांनी हे करायला दाखवायला पाहिजे ना की माध्यम असेल, महिला शक्ती असेल, ह्या सगळ्यांनी त्यांना दाखवून द्यायला पाहिजे की हा लढा जनसेवेचा आहे आणि हा चुकीचा नाही आहे. हे त्यांना दाखवून द्यायला पाहिजे आपण. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.